नाशिकमधील TCS कार्यालयाशी संबंधित कथित धर्मांतर आणि छळ प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने तपासाला सुरुवात केली असून या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 4 सदस्यीय या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश, निवृत्त IPS अधिकारी, वकील आणि NCWचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. समितीने 18 एप्रिलपासून चौकशी सुरू केली असून दुसऱ्या दिवशीही पीडितांशी भेट घेऊन त्यांचे निवेदन नोंदवले आहे. समिती सदस्य ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांनी सांगितले की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून सर्व संबंधित पक्षांशी चर्चा केल्यानंतरच अहवाल सादर केला जाईल. TCS का जो एपिसोड हुआ है उसमें इंक्वायरी के लिए हम लोग आए हैं और हम लोग सभी स्टेक होल्डर्स से बात करने वाले हैं. इस समय तो कुछ भी कहना पॉसिबल नहीं है हमारे लिए, क्योंकि एक बार सभी स्टेक होल्डर्स से मिलेंगे, बात करेंगे, जो भी सच्चाई सामने आएगी उसके बेसिस पे एक रिकमेंडेशन और रिपोर्ट बनाकर हम देने वाले हैं. कौन होंगे इस कमेटी जो फैक्ट फाइंडिंग? कमेटी में एक रिटायर्ड जज हैं, एक रिटायर्ड IPS ऑफिसर हैं और एडवोकेट हैं और NCW से कोऑर्डिनेटर हैं. या प्रकरणात काही माध्यमांमध्ये नीडा खान फरार असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र अधिकृत स्तरावर तपास सुरू असून सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. समिती सर्व संबंधित घटकांशी संवाद साधत असून संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतरच निष्कर्ष मांडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत तपास अधिक गतीने आणि सखोल पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून विशेष तपास पथकाला प्रत्येक बाब बारकाईने तपासण्यास सांगितले आहे. या संवेदनशील प्रकरणाचा तपास सध्या निर्णायक टप्प्यावर असून फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील सत्य काय आहे आणि कोणावर कारवाई होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.